नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर अजून सगळे ब्लाऊज जसे आहे तसेच आहे आणि दुकान रिकामा झालं का ते पण आवडत नाही आणि भरलेलं असलं की त्यावेळेस भारी वाटतं. पण कस्टमर नाही आलं घ्यायला की अजून असं वाटतं की पटकन येऊन घेऊन गेले की आपले पैसे पण मोकळे होतात. आता 2 दिवसामध्ये मी किती ब्लाऊज शिवले म्हणजे काही दिलेले आणि जे आहे ते दाखवते. तर हे जे आहे ना, तर हे कटोरी ब्लाऊज आहे. बॅक साईडला चौकोनी गळा टाकला आहे आणि पुढच्या साईडला कटोरी घेतलं आहे. आणि या ब्लाऊजची शिलाई घेते मी 230 रुपये. आमच्याकडे शिलाई आहे ना, थोडा ग्रामीण भाग आला, थोडी शिलाई कमीच असते. कारण जास्त जर शिलाई जर सांगितली तर कस्टमर देतच नाही आणि नाहीच म्हणता. आणि बाहेर बाकी ठिकाणी तरी 170, 180 आणि 200 अशी शिलाई आहे. मी तरी थोडे 10-20 रुपये जास्त राहतात आपल्याकडे शिलाई. पण मग ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित असतं आणि जास्त सांगितलं का काही कोणी देत नाही. आणि हे पण जे ब्लाऊज आहे ना, त्याला जे 2-3 असे झुमके बनवलेले आहे ना, तर त्या ब्लाऊजची शिलाई 250 रुपये आहे. आणि हे जे ब्लाऊज दाखवते ना, ते बोटनेक ब्लाऊज आहे. बोटनेक ब्लाऊज शिवायला एकदम सोपं आणि एकदम परफेक्ट येतं बोटनेक ब्लाऊजचं. पुढच्या साईडला गोल गळा टाकला आहे आणि पाठीमागच्या साईडला असा छोटासा गळा टाकून बटन टाकलं आहे आणि खूप सुंदर आलं हे पण ब्लाऊज. या ब्लाऊजची शिलाई घेणार आहे मी 400 रुपये. आता हे जे ब्लाऊज आहे ना, हे सर्व लग्नाचेच ब्लाऊज आहे आता. आणि जेवढे ब्लाऊज डेली यूजचे ब्लाऊज होते ना, तो स्टॉक जवळजवळ संपला आहे. थोडे फारच राहिले असतील ब्लाऊज. आता सगळे नवीन ब्लाऊजला सुरुवात केलेली आहे आणि लग्नाचेच ब्लाऊज जास्त आले आता. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, हे पण प्रिन्स कट, बॅक साईडला नॉड, गोल गळा आणि लटकन छोटेसे कपड्याचे बनवलेले आहे. तर त्याची शिलाई आहे 250 रुपये. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे पण कटोरी ब्लाऊज आहे. बॅक साईडला लेस टाकलेली आहे आणि 3/4 टाकलं आहे आणि असे डबल राऊंडमध्ये लेस टाकली आहे. डिझाईनचं सांगितलं होतं पण कपडा शिल्लक नाही राहिला म्हणून डिझाईन काही बनवली नाही, मग लेस टाकली आहे. याची पण शिलाई 250 रुपये. ब्लाऊज शिवल्यानंतर आहे ना, ब्लाऊजचा लूक खूप सुंदर दिसतो. आणि व्यवस्थित जर फिनिशिंगमध्ये जर ब्लाऊज शिवलं ना, तर आणि फिटिंग जर छान बसलं ना, तर कस्टमर मग 10-20 रुपयाकडं काही बघत नाही, पैसे पटकन देऊन टाकतात. आणि पण काही कस्टमर असे असतात ना, ब्लाऊज एकदम छान परफेक्ट बसलेलं असतं पण शिलाई देण्यासाठी 4 वेळेस विचार करता आणि शिवायला टाकल्यावर असं शिवा तसं शिवा, खूप अशी रिक्वायरमेंट असते त्यांची. ब्लाऊजचं काम चालूच असतं. तर मध्ये मध्ये ना साड्या पण साड्या पिको फॉल करण्यासाठी काढल्या होत्या मी. आणि ह्या जेवढ्या साड्या आहे ना, 17 साड्या काढल्या मी पिको फॉलला. तेवढ्यांवरचे ब्लाऊज शिवायचे बाकी आहे. लाईट पण जाई करते आणि कसं खूप हवा आहे, धूळ खूप येते इथं दुकानामध्ये. आता ह्या पण साड्या आहे ना, पिको फॉल करून घेते. पिको फॉल करताना आहे ना, मी काय करते, पूर्ण एक साईड पूर्ण असं एकसारखं इथून तिथून कट करून घेते. या साड्यांना काही कोस वगैरे नाही राहत, पण मग सरळ सारखा कट केला का मग पिको पण तिरपा तारपा दिसत नाही. सरळ स्ट्रिकमध्ये पिको करून घ्यायचा. आणि साड्या पिको फॉलला बसलीचे तर कस्टमर पण आले पिको करण्यासाठी. तर मध्येच असे कस्टमर चालूच असतात दिवसभर कंटिन्यू. म्हणजे जे दिवसभरात 2च ब्लाऊज शिवून होतात किंवा 3 ब्लाऊज शिवून होतील. संध्याकाळच्या वेळेस माझं काम जास्त होतं दुकानामध्ये. आता सध्या दुकानात रात्रीचं पण भरपूर वेळ 10-11 वाजेपर्यंत दुकान चालूच असतं. रात्रीचं काम जास्त होतं आणि दिवसभरात कस्टमर ये जाय आणि प्रत्येकाचं ब्लाऊज शिवायचं आणि कसं शिवायचं, काय शिवायचं सगळं स्टिकर करून ठेवायला लागतं, तरच लक्षात राहतं. काल परवा काय झालं, एका कस्टमरने ना ब्लाऊज टाकलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं 3/4. मी 3/4 तर टाकलं पण प्रिन्स कट सांगितलं होतं. माझ्याकडनं ते कटोरी फक्त प्रिन्स कट लिहिल्याने गेलं, तर काहीच लिहिल्याने गेलं. तर मग मी ना कटोरी शिवल्या गेलं. मग ते पण कस्टमर थोडं नाराज झालं. पण मग म्हटलं पुढच्या ब्लाऊजला मी तुम्हाला प्रिन्स कट म्हणजे देईल शिवून आणि कटोरी ब्लाऊजची शिलाई घेईल म्हटलं. काही कस्टमर समजून घेतात पण काही आहे ना जास्त हे करतात. आणि अजून एक कस्टमर असा आला ना दुकानामध्ये,
आता नाव नाही सांगत मी, कारण आमच्या एकदम जवळचं कस्टमर आहे. अर्जंट ब्लाऊज शिवून द्या म्हणे. शिलाई पण विचारली नाही मी. म्हटलं आज रेग्युलरची जी शिलाई आहे ती तर भेटल, आणि ब्लाऊज घातल्यानंतर म्हणजे लगेच बोलले की ब्लाऊज अजिबात बरोबर बसत नाही, असं नाही तसं नाही, आणि पैसे पण द्यायला खूप असं. आणि मी म्हटलं माझ्यासमोर ब्लाऊज घालून दाखवा, तरी नाही घातलं ब्लाऊज. म्हणे मला वेळच नाही आहे. म्हटलं मग असं कसं काय बोलता म्हटलं तुम्ही ब्लाऊजचं. असे काही कस्टमर राहतात, खूप डोकं लावायला लागतं. नवीन नवीन कोणी ना कोणी काहीतरी नवीन भेटतं. रोजचं रोज काही ना काही चालूच असतं. हे काम काही करणं एवढं सोपं नसतं, खूप डोकं लावून शिवावं लागतं ब्लाऊजचं. एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही आरीवर्कच्या ब्लाऊजची किती शिलाई घेता, तर 400 रुपये घेते, पण त्यांच्याकडे जास्त घेता, 500 रुपये शिलाई घेता, पण इथं नाही देत. इथं कसं ग्रामीण भाग आला ना, काही कोणी जास्त शिलाई देत नाही. जेवढी सांगितली तीच द्यायला खूप मुश्किल होऊन जातं, असं आहे. आता ही जी साडी आहे ना, ते एक साईड पिको करायचे 10 रुपये घेते, 2 साईड पिको करायचे असले की 20 रुपये घेते, आणि पिको फॉल करायसाठी 80 रुपये असे रेट आहे आमच्याकडे. म्हणजे माझ्याकडे थोडेफार आहे जास्त, बाकी ठिकाणी तर खूप कमी आहे. पण कस्टमरचा चांगला रिस्पॉन्स आहे, त्यामुळे गर्दी खूप असते, आणि खूप छान म्हणजे ब्लाऊज पण अंगात घातल्यावर खूप छान दिसतं. ज्या ताई अशा घरीच राहत असतील ना, तर त्यांनी नक्की ब्लाऊजचा शिवण क्लास करा. शिवण क्लास केल्यानंतर आहे ना, आपल्यांना म्हणजे कसं असतं, ब्लाऊजसाठी जास्त काही भांडवल लागत नाही. काही कुठं तुम्हाला खर्च करायचा नसतो. फक्त एक अस्तर आणि एक दोरा आणला तरी तुमचं ब्लाऊज पण तयार होतं. आणि पहिलं ब्लाऊज चुकेल, दुसरं ब्लाऊज चुकेल, आपोआप हळूहळू ज्यावेळेस प्रॅक्टिस होईल ना, त्यावेळेस आपोआप चांगले ब्लाऊज येऊन लागतात. आणि शिवताना शिवेपर्यंतच आपल्याला असं वाटतं की येतं का नाही, जमतं का नाही. पण ब्लाऊजची कला अशी आहे की जर मनात घेतलं किंवा व्यवस्थित जर आपल्या यांनी जर शिवलं ना ब्लाऊज, तर आपल्याला बरोबर ब्लाऊज येतं, आणि आपली तेवढी शिलाई पण वाचते. आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पण क्लासेस घेतात, काही ऑफलाईन पण घेतात. माझ्याकडे पण भरपूर क्लास चालू असतात, पण आता हे एवढे ते ना खूप गर्दी झाल्यामुळे मी क्लास बंद केलेले आहे. आणि अशा म्हणजे भरपूर मुली विचारून गेल्या, आणि सगळ्या पण थांबूनच राहिल्या आहे. एक पण मुलीने अजून कुठेही बाहेर क्लास लावले नाही. काल परत विचारायला आले ते की ताई आम्हाला क्लास लावायचे, तर म्हटलं थांबा अजून थोडंसं अजून, कारण कसं क्लास लावणं म्हणजे एवढं वेळ पण द्यायचा असतो. सुरुवात करेपर्यंत खूप वेळ लागतो, आणि आपल्याकडे कसं हे काम खूप असल्यामुळे ना, आपल्याला हे दुसऱ्या कामासाठी अजिबात वेळ नसतो. दुकानातलं पण काम टायमिंग झालं पाहिजे, घरातली कामं असतात, प्लस व्हिडिओचं पण काम असतं. आणि जर क्लास जर चालू केले ना, तर दिवसभरात समजा 3-4 तास माझे असेच क्लासमध्ये निघून जातील. एक पण ब्लाऊज शिवून नाही होणार. आणि नंतर परत आपलं व्हिडिओचं काम असतं, ते व्हिडिओचं काम टायमिंग कोणाचा ते एवढं घेऊन ठेवलेलं आहे प्रत्येकाचं. मग त्या तारखेला प्रत्येकाला ब्लाऊज दिलं गेलं पाहिजे. आणि मग कसं लग्नाची ब्लाऊज आहे, डेली यूजचे ब्लाऊजचं असतं, तर आज नाही उद्या देऊ किंवा परवा देऊ असं. पण हे लग्नाच्या ब्लाऊजसाठी कसं टायमिंग दिलं गेलं की मग तेव्हाच कस्टमरला पण असं विश्वास बसतो आपल्यावर. कस्टमर आलं की त्यामध्ये पण भरपूर जवळजवळ 10-15 मिनटं निघून जातात. आता हे कस्टमर आहे, एक साडीसाठी एक डिझाईन बघण्यासाठी एवढा वेळ घेतला त्यांनी माझा, म्हणजे अर्धा तास मोबाईलमध्येच त्या डिझाईन बघत होत्या, ही अशी टाकू का तशी टाकू का. आणि साडी पूर्ण भरलेली साडी होती. म्हटलं साधं सिंपल ब्लाऊज शिवा तर छान वाटेल, पण कसलं हे असं टाका ते तसं टाका. शेवटी मोबाईलवर त्यांनी त्यांचंच बघितलं आणि डिझाईन टाकली माझ्याकडे, आणि असाच शिवाय यात काहीच बदल नाही झाला पाहिजे. म्हणजे किती लक्षात ठेवायचं आहे विचार करा. माझं तर एवढ्यात आहे ना, असं किती लक्षात ठेवायचा प्रयत्न केला ना, तर किती एवढ्या कामाच्या लोडमध्ये आहे ना आपोआप विसर पडतो. आणि सकाळी रात्रीचे जे ब्लाऊज कटिंग केलेले असतात ना, त्यावर त्याच वेळेला कोणाचं ब्लाऊज आहे आणि ती जे स्टिकर असतं लावलेलं ना, ते त्यांना त्या ब्लाऊजमध्येच ठेवायचं. तेव्हा दुसऱ्या दिवशी कळतं की हे ब्लाऊज कोणाचं. आणि जर का चुकून एखाद्या ब्लाऊजचं जर स्टिकर टाकल्याने गेलं, तर मग समजायचं की नाही लक्षात राहणार, म्हणजे लक्षातच येणार नाही असं होतं. यासाठी काय आयडिया करू काहीच लक्षात नाही राहत, मला असं विसर पडतो. आणि कोणाचं ब्लाऊज आहे ना, मग टायमिंग असं त्या दिवशी असंच झालं. 2 साड्या टाकलेल्या होत्या एका ताईंनी, आणि अचानक साडी घ्यायला आले आणि ब्लाऊज तयार नव्हतं. आणि एक ब्लाऊज शिवलं, एक ब्लाऊजला चिठ्ठी टाकली गेली, एक शिवलं आणि दुसरं शिवलंच नाही. आणि आम्ही ज्यावेळेस फॉलला साडी काढली ना, त्यावेळेस म्हटलं हे ब्लाऊज कोणाचं आहे,
तर मग ज्यावेळेस त्या ताई आल्या म्हणे झाले का शिवून, म्हटलं शिवेल किती ब्लाऊज आहे म्हटली 2. मग एक तर राहून गेलं. मग त्यांना म्हटलं तुम्ही बाजार करा, म्हटलं काही सामान घ्यायचं होतं तोपर्यंत मी तुम्हाला ब्लाऊज तयार करून देते. अशी पण धावपळ होते. आता हे जे आरीवर्कचे ब्लाऊज आहे ना, दिसतात एवढे सोपे नसतात शिवण्यासाठी ना, खूप मेहनत आणि खूप डोळ्यात तेल घालून ब्लाऊज शिवावं लागतं. हे आता अस्तर कटिंग करून झालेले आहे आणि हे पूर्ण जास्त खूपच भरलेले आहे आणि फिटिंग करताना ना खूप सारा प्रॉब्लेम येतो. मागच्या वेळेस मी जे त्या नवरीचे ब्लाऊज शिवलं नाही, एक आरीवर्कचं आणि एक घागऱ्यावरचं, तर कंप्लीट 9 ते 10 सुया तुटल्या असतील माझ्या. एवढा प्रॉब्लेम होतो. आणि कसं वर्क काढणार, कसं काय करणार. एक जरी असं वर्क जरी काढायचा प्रयत्न केला तर बाकीचं असं वाटतं मोकळं नको व्हायला किंवा काही असं निघून नको जायला. एवढं मेहनतीने ते पण बनवलेलं असतं. मग शिवताना तेवढी काळजी घ्यायची असते. आणि एक ब्लाऊज शिवण्याच्या याच्यामध्ये आपले किती का 2-3 ब्लाऊज तर असे सहज शिवून होतात. एवढा वेळ लागतो ह्या आरीवर्कच्या ब्लाऊजला. चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.